नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे नुकतंच उपराष्ट्रपती धनखड साहेबांनी राजीनामा दिला. आता तो दिला, द्यायला लावला, का दिला, याच्यावर वेगवेगळ्या ज्या गोष्टी येत आहेत समोर त्या अभ्यास करण्यासारख्या आहेत. पण ह्याच्यावरनं मी भाजपच्या नेतृत्वाला एक आव्हान करतो की धनखड हे गृहस्थ हे ओरिजिनल काँग्रेसी, यांना तिकीट मिळालं हे महाग होते. त्यावेळेस हे भाजपमध्ये आले. भाजपनी यांना पश्चिम बंगालचं गव्हर्नरपद दिलं. गव्हर्नरपद देऊन त्यांनी तिथे ते गव्हर्नरपद राबवून ते परत उपराष्ट्रपती बनवलं त्यांना. ते उपराष्ट्रपती झाले आणि उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी आत्ता ज्या काही कारवाया केल्या सगळ्या त्या फॉर काँग्रेस कारवाया होत्या असं सगळीकडनं जे काही सूत्रांकडनं जी माहिती येते ती तशी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना तो राजीनामा द्यावा लागला असं जे सगळीकडनं माहिती येते ती अशी आहे. मला एक समजत नाही की जगदीप धनखडांना म्हणजे जगदीप धनखड यांच्या हुशारीबद्दल किंवा याच्याबद्दल मला काहीच दुमत नाही आहे माझं. पण आपल्याकडे भाजपमध्ये जगदीप धनखडच्या तोडीचे किंवा त्यांच्यापेक्षा वरची काय अशी लोक नव्हती का नाही आहेत का, हे आपण कुठेतरी समजायला पाहिजे. म्हणजे शेवटी वळणाचं पाणी वळणावर जातं. काय की एवढं जगदीप धनखडांना देऊन सुद्धा त्यांना जे काय करायचं होतं तोच करायचा त्यांनी प्रयत्न केला. ते आपण हाणून पाडला, तो यशस्वी नाही झाला हा भाग वेगळा. काय पण उद्या तो यशस्वी झाला असता तर हा माणूस आपल्याला कितीत पडला असता. आज तुम्ही बघा की आपण महाराष्ट्रामधलं आता उदाहरण घेऊ. आपण महाराष्ट्रामध्ये आपली युती आहे. त्याच्यात अजितदादा, एकनाथ शिंदे आणि आपण असे एकत्र मिळून भाजपची ही युती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हे चाललेलं आहे. काय आत्तापर्यंत जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत हे आपले झालेले नाही आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिंद्यांच्याकडे शिरसाटांचे किंवा आणखीन कोणाचे जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते, किंवा आज इवन शिंद्यांवर सुद्धा काही आरोप झालेले आहेत. काल परवा कुठल्या त्या श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे किंवा तो अमित साळुंके नावाच्या याचे. तसंच राष्ट्रवादीकडे तुमचे कोकाटे साहेब, त्याच्यानंतर तुमचे ते धनंजय मुंडे, काय ही सगळी लोक म्हणजे आपण ह्यांना एकत्र घेतलेलं आहे. ठीक आहे, आपण चांगलं वरती येऊ. पण ह्यांना एकत्र घेत असताना आपण आपल्या लोकांना किती डावलतोय. आणि ती लोक काही डावलण्यासारखी आहेत आपली. त्यांनी त्यांच्या पिढ्या घालवलेल्या आहेत. मी सांगतो काय, यांनी यांच्या पिढ्या घालवलेल्या आहेत. म्हणजे आता माझ्याबरोबरीची जी लोकं आहेत ती जवळजवळ दुसऱ्या पिढीतली लोकं आहेत किंवा तिसऱ्या पिढीतली पण काही लोकांची मुलं आहेत याच्यामध्ये. पण त्यांना डावलून आपण दुसऱ्यांना आपण आज हे करतो. ठीक आहे, 2017 साली किंवा 2014 किंवा 19मध्ये आपण शक्तीसाठी काही बाहेरची लोकं घेतली, नगरसेवक पदासाठी बाहेरची लोकं घेतली, आमदारकीसाठी बाहेरची लोकं घेतली, खासदारकीसाठी बाहेरची लोकं घेतली. पण ही लोकं आपल्याला किती लॉयल राहणार आहेत. बघा, हे ओरिजिनल सगळे म्हणजे काँग्रेसी लोक आहेत हे. काय आणि त्यातून मला शिवसेनेचे जे काय आत्ता जे आहेत त्यांच्याबद्दलचे जे काही समोर येत आहेत गोष्टी त्या किती भयानक आहेत. मग आज आपल्याला आज भाजपच्या नावावर कुठलाही माणूस निवडून येतो. म्हणजे ते परेश रावलनी एका भाषणात सांगितलं होतं अहमदाबादमध्ये की रामाचं नाव लिहिलं दगडावर, ते नल आणि नीलनी रामाचं नाव लिहिलं दगडावर, आणखीन पाण्यात टाकलं तर कुठलाही दगड तरतो. तसे आजपर्यंत आपण कितीतरी दगड तारलेले आहेत. तर आज आपले जे ओरिजिनल लोक आहेत त्यांना तुम्ही साथ द्या ना, त्यांना तुम्ही मदत करा ना. त्यांच्याकडे काय नसेल तर त्यांच्याकडे आर्थिक हे नसेल. काय आज आर्थिक आपल्याकडे आपण सपोर्ट करायला कमी आहोत का.
आज आपण पदं वाटताना सुद्धा मी खूप उदाहरणं देऊ शकतो, कारण मला सगळेच जण विचारत असतात, फोन करत असतात, माहिती देत असतात की बाहेरच्या लोकांना तुम्ही पदं देतात आपल्या लोकांना डावलून, आणि ती पदं देताना आपलीच लोक हे करतात. आपलीच लोक बाहेरच्या लोकांना आणून त्यांना पदं देतात आणि आपल्या लोकांना डावललं जातं. हे का डावललं जातं? याच्यामुळे तुम्ही काय मिळवणार आहात? मी आजही हे सांगतो की ही जी ओरिजिनल भाजपची ह्या ज्या पिढ्या आहेत ना, जनसंघापासनं भाजपपासनं ह्या ज्या पिढ्या आहेत ना, या पिढ्यांच्या ह्याच्यावर आज आपण इथपर्यंत वरती आलेलो आहोत. मला कुठली आज निवडणूक लढवायची इच्छा नाही. जेव्हा असेल तेव्हा मी बघेल. पण आज अनेक लोक आहेत. तुम्ही पदं देताना आपली लोक ज्या प्रामाणिकपणे पदांचं काम करतात त्या प्रामाणिकपणे इथे लोक काम करत नाहीत. ही बाहेरची लोक इथे येऊन भ्रष्टाचार करून आपलं नाव खराब करतात. म्हणून मला भाजपच्या नेतृत्वाला माझी ही अगदी कळकळीची विनंती आहे. आणि जो आपल्याकडे आला त्याला आधी प्रथम वर्ष तरी करून घ्या त्या संघाच्याकडनं. तो प्रथम वर्षात पास झाला तर पुढे त्याला हे काहीतरी क्रायटेरिया ठेवा. आज बऱ्याच ठिकाणी संभाजी ब्रिगेडची लोक आपण नगरसेवक केलेली आहेत. हे तुमच्याशी किती प्रामाणिक राहतील याची तुम्हाला खात्री आहे का? आपला माणूस तुम्ही तिकीट नाही दिलं तरी तुमच्याबरोबर प्रामाणिक आहे, तुमच्याबरोबर राहतो, तुमच्याबरोबर त्याचे, कारण ते संघ संस्कार आहेत. आपल्या लोकांना त्या संघाच्या मुशीतनं ट्रेन करून आणा तुम्ही. पण आपण आपल्या लोकांना डावलतो, हे बरोबर नाही. हे आज लोक आपल्याला मतं देत आहेत कारण त्यांना दुसरा ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. आज हा जो मतदार आहे, मध्यमवर्गीय मतदार, जो मोठ्या प्रमाणावर मतदार आहे तुमचा, त्याचं कारण हे तो मध्यमवर्गीय मतदार तुमच्याबरोबर आहे कारण त्याला दुसरा ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. त्यातून तुम्ही ओल्ड वाईन इन न्यू बॉटल असं केलं तर ते कसं होईल? जुनी दारू नवीन बाटलीमध्ये घालून तुम्ही दिली तर कसं होईल? आता तुम्ही घेतले आलेत ते ठीक आहेत, पण तिथे ज्या ठिकाणी आपलं हे आहे तिथे तुम्ही आपली लोक घाला, आपली लोक वरती आणा. निदान तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका सरचिटणीस, जिल्हा सरचिटणीस, शहर अध्यक्ष, सरचिटणीस ही लोक, किंवा शहर संघटन, जिल्हा संघटन, तालुका संघटन हे मंत्री हे आपले असले पाहिजेत. हे आपल्या विचारधारेचे असले पाहिजेत. तुम्ही ह्या आयारामांच्या विचारधारेचे घेतले तर हे खरंच राम आहेत का? हे धनकडसारखे उलटणार नाहीत कशावरनं? हे जिथे फक्त सत्ता तिथे ही लोक आहेत. आणि आज जे काही कोकाटेंचं झालेलं आहे, जे काही तुमच्या मुंडेंचं झालेलं आहे, त्याच्यामुळे बदनाम भाजप होतोय. कारण त्यांच्याकडनं चांगली अपेक्षाच नाही आहे. आज जे काही शिवसेनेचं जी काही लोक आहेत, म्हणजे तानाजी सावंतांना का काढलं हे सगळी जे काय आहे याचा अभ्यास आहे याच्या मागे. आज आपल्या चांगल्या लोकांना संधी द्या, आपल्या चांगल्या लोकांना वरती येऊ द्यात. नाहीतर असे अनेक धनकड झाले तर उद्या आपल्याला खरंच कधीतरी कुठेतरी मोठी चपराक खावी लागेल. आज एवढंच. धन्यवाद.